नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. एक दोन ही कुठली स्टेप आहे? हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. हा हा हा. अरे बापरे. हा म्हणजे आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामध्ये, आणि साताऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे साताऱ्यामध्ये हळदीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, बरोबर आहे की नाही? आणि हळद जी आहे ना, हळद ही लग्नात एकमेकांना लावून संसाराची सुरुवात केली जाते. म्हणजे थोडक्यात काय की जखम होण्याआधी हळद लावली जाते की नाही. पण असो, पण कसं आहे की लग्न होणं हे ज्याच्या नशीब. हा, पण तुम्हा सगळ्या सख्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी, हसू आणण्यासाठी मी गावागावात जाऊन 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही करत असतो, तो रंगवत असतो. त्याच्यामुळे आज सुद्धा तुम्ही या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत, माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे धमाल मजा मस्ती ही तर आपण करायचीच आहे. पण त्याआधी या सगळ्या तायांबरोबर आपण जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. सारिका गणेश भोसले. सारिका ताई, माहेर कुठलं? डबिवाडी, सातारा. आणि सासर? काशी. सासर काशी. हा. क्या बात आहे. मग ताई, जेव्हा लग्न होऊन तू इथे आलीस, काशीला आलीस, काय आईने सल्ला दिला होता जेव्हा तू सासरी चाललीस? काय सांगितलं होतं आईने? आईने म्हणजे असे चांगले संस्कार केलेले आहेत की जे आपले सासू सासरे आहेत त्या आई वडिलांप्रमाणेच आहेत. त्यांना कधीही म्हणजे दुर्वू नको, कोणत्या गोष्टीने दुखवू नकोस. आणि कसं आहे, तुम्ही सगळेजण एकत्र राहिला तर आम्हाला खूप आनंद वाटेल. आणि आमच्या तिकडे म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. मला 6 चुलते आहेत. आणि जॉईंट फॅमिली? हा, पूर्ण जॉईंट फॅमिली आहे. माझे वडील सर्वात मोठे. आणि माझी पहिली आई आहे ती मी 4 महिन्याची असताना डेथ झाली, म्हणजे ॲक्सिडेंटली. वडिलांनी पण दुसरं लग्न केलं. म्हणजे जन्म देणारी एक आई आणि सांभाळ करणारी एक आई, असं म्हणजे माझं ते आयुष्य गेलं तिथले. असं काही नसतं की दुसरी आई आहे म्हणून ती त्रास देईल किंवा काय करेल, असं काही नसतंय. म्हणजे काही लोकांचा असा इगो असतो की पहिली आई गेलीये मग हिला खूप त्रास होत असेल, असं तसं काही नाहीये. माझ्या आईने मला खूप संस्कार दिले, चांगल्या गोष्टी शिकवल्या, आणि त्यातूनच मी आता एक जॉबवर आहे. क्या बात आहे, खूप छान ताई. हे तुमची सगळ्या आठवणी तुम्ही आज इथे व्यक्त झालात, बोललात. खूप अगदी छान, मन मोकळं करून तुम्ही इथे बोलतायत. छान वाटतं. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. ताई, तुमचं नाव सांगा. सौ प्रमिला दत्तात्रय जाधव, काशीळ. माहेर कुठलं ताई? आपशिंगे. आपशिंगे. किती वर्ष झाली लग्नाला? 23 वर्ष झालेली आहेत. काय माहेरची आठवण तुम्ही सांगाल? एखादा प्रसंग जो अजूनही आठवतो? माझा एक लहान घरातला सेंडफळे भाव होता ना, तो मिलिटरीत होता. अच्छा. आणि गेल्या 11 वर्षापूर्वी तो एक्सपायर झाला. ती गोष्ट नाही आम्ही कुणी सहन करू शकलो नव्हतो. बनी भावंड इतकं वाईट तो प्रसंग होता ना, आम्ही कधी विचार बी केला नव्हता. त्याच्यापेक्षा एक मोठा आहे, तो पण आर्मीतच आहे, आणि हा पण होता. पण देवाने हा तिथे एक्सपायर झाला. हा. पण काय झालं होतं? तो प्रसंग काय होता? ती गोळी लागली होती. पण काय झालं होतं? तो प्रसंग काय होता? म्हणजे ती गोळी लागली होती. गोळी लागली होती. आणि कुठे होते? पोस्टिंग कुठे होतं त्यांचं? उत्तराखंडला होते. उत्तराखंडला. हा. ते दुःख आम्ही कोणीच अजून विसरू शकलो नाही. ना माझी आई वडील, ना आम्ही भाणी भावंड, कोणीच नातेवाईक विसरू शकलो नाही. तो इतका भाविक असा सुट्टीला आला तरी त्याला सगळी फॅमिली संघ असं आहे, म्हणजे अशी हवी होती सगळी. खूप खूप छान होता. ते
त्याच्या त्या ह्याच्यामुळं का नाही आम्ही खूप आता तो आमच्यात हवा होता सर्वांच्यात, खूप म्हणजे खूप हे झालं असतं. आता सर्व काही आहे आता, फक्त त्याची उणीव नाही भरून काढू शकत कोण. जेव्हा तुम्ही इथे येऊन जे तुमच्या मनातलं जेव्हा सगळं व्यक्त होत असतात ना, ते मन मोकळेपणाने हक्काने की आपल्या माणसासमोर आपण जेव्हा आपल्या मनातलं बोलतो ना, बोलून दाखवतो, तेव्हा खरंच खूप मन हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा एखादी ताई बोलते ना, तेव्हा मला खरंच या भावाला खूप छान वाटतं. ताई, तू बसू शकतेस. मला खात्री आहे की जेव्हा या माहेरच्या आठवणींबद्दल बोलत असताना तुमच्या सुद्धा माहेरच्या आठवणींना उजाळा नक्कीच मिळत असेल. तुम्ही सुद्धा बालपणात नक्कीच गेला असाल. पण आता ह्या माहेरच्या आठवणीमुळे वातावरण जरा थोडं भावुक झालंय. त्याच्यामुळे ते खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या खेळामध्ये आपल्याला 14 ताया हव्या आहेत. 14 ताया इथे सहभागी होणार आहेत. पण त्या आता ताया निवडायच्या कशा, तर त्याच्यासाठी लकी ड्रॉ होणार आहे. आणि त्या लकी ड्रॉ साठी मी प्रत्येक ताईकडे बॉक्स घेऊन जाणार आहे. ज्या ताईच्या हातामध्ये लाल चिठ्ठी येईल ती आपल्या आजच्या या खेळासाठी सहभागी होणार आहे. डोळे बंद ना. या 14 तायांमधून 10 ताया आहेत त्या पुढच्या खेळामध्ये जाणार. या 10 तायांमधून 5 ताया त्याच्या पुढच्या खेळामध्ये जाणार आहेत. आणि 5 तायांमधून ज्या 2 ताया शेवटच्या खेळामध्ये जाणार आहेत. आणि तो खेळ असणार आहे अर्थातच संगीत खुर्चीसाठी, म्हणजे ह्या मानाच्या खुर्चीसाठी. आणि जी ताई, त्या 2 तायांपैकी जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या भागाची आपली हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. लाल रंगाची चिठ्ठी कोणाकडे होती त्याने हात वरती करायचे. लाल रंगाची चिठ्ठी ज्या ताईंच्या हातात आहे त्या 14 जण या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपल्या या 14 तायांचं सिलेक्शन झालेलं आहे लकी ड्रॉ मधून. तर त्या 14 तायांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या. आणि इथे 14 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत खेळ खेळण्यासाठी. बरं, खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे. आणि संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या तायांनी अगदी मस्तपैकी छान नाचायचंय. हा, म्हणजे आपण मिरवणुकीमध्ये वगैरे कसं नाचतो, है की नाही? लग्नाची मिरवणूक असते किंवा आपल्या गणपती बाप्पाची मिरवणूक असते, तेव्हा आपण कसे नाचत असतो, है की नाही? तर त्या मिरवणुकीत जसं नाचतात तसं अगदी बेभान बेधुंद होऊन नाचायचे आहेत, लाऊड स्टेप करायचे आहेत. आणि एका काही क्षणी मी असा स्टॅच्यू म्हणणार आहेत, तेव्हा सगळ्या ताया आहेत त्या पोझिशन मध्ये थांबणार आहेत, स्टॅच्यू होणार आहेत. हा, म्हणजे अशी असेल अजिबात हलायचं नाही. हा, ठीक आहे, चला. आणि जी ताई हलेल ती ताई बाद. कळलं? यातून 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. ताई ताई कळलंय का तुला? चेहरा का तुझा हा गंभीर, कळलंय ना तुला नक्की? ताई, तुझं काय चाललंय? भीती वाटते? नाही? बरं, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. लाऊड स्टेप शेपाट. ओहो, मस्तपैकी. हा, माझी 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 नवरा पाहिजे, जरा करून पाहिजे, जरा करून पाहिजे. ही कुठली स्टेप आहे? हा, व्हेरी गुड. स्टॅच्यू. आता काय म्हणणार आता या ताईला? एवढी हसली तू,
हसली ताई तू बाद झाली आहे तिथे बसते ये लवकर. हा मी आलो ना तू इथे हसायला लागल्या. या ताई तुम्ही पण बाद झालेले आहेत. हा, या. हा, बाद झालेले आहेत तुम्ही. हा तुम्ही बाद झालेले आहेत ताई. ताई तुम्ही हसलेले आहेत, तुम्ही बाद झालेले आहेत, तुम्ही बाद व्हा. तुम्ही बाद व्हा. हा अरे बापरे आता काय करायचं. या ताई हलतच नाही, हलत नाहीत की बोलत नाहीत काय नाहीत. भाऊजींचं कसं होणार आहे काय माहिती. हा ताई जरा स्माईल तरी दे. अरे बापरे ह्यांचं काय चालू आहे. तुम्ही हसलेले आहेत तुम्ही. अरे जवळ गेलो ना का हसायला लागल्या. काय बोलणार. या काही बाद झालेल्या आहेत आणि 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि ह्या ज्या 10 ताया आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार. ही काही हसली बाद झालेली आहे ताई, ती बाद झालेली आहे. जाऊन तू बसू शकतेस. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. अगं ताई अगं नाही ना बाद झाली आहे इथं. आणि या पहिल्या खेळातून या 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि त्यातून होणार आहे आपली आजच्या भागाची हुकमाची राणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण खेळणार आहोत आपला पुढचा खेळ. कारण आपल्या या 10 ताया या खेळामध्ये आलेले आहेत, ज्या खेळाचं नाव आहे सगळे आपले पदरगिदर खेळ सगळे तयार झालेले आहेत. रिंगा रिंगा रिंग रिंग खेळ असा आहे की तुमच्या इथे प्रत्येक ताईच्या समोर हे प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे आहेत. जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाली घट्ट बनवायची ती रिंग. हा ती बनवून झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती घ्यायची आणि उड्या मारत मारत ती सफेद लाईन क्रॉस करायची आहे, पार करायची आहे. पहिल्या 5 ताया जी सफेद लाईन आधी पार करतील त्या असतील आपल्या या खेळातल्या 5 विजेत्या ताई, ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. मावशी जिंकायचे आपल्याला टाळी दे इथं. व्हेरी गुड. आपल्या जिंकायचे मावशी टाळी दे इथे. व्हेरी गुड. सगळ्यांना टाळ्या टाळ्या टाळ्या. हा सगळ्यांनी जिंकायचंय. व्हेरी गुड. चलो रेडी आणि सुरू करूया. 1 2 2 म्हणायच्या आधीच तिथे. हा रेडी. हा रेडी. 1 2 आणि किती घाई आहे. थांब ना ताई 3 तर बोलू दे मला. हा 1 2 2 1 2 3. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा मस्त परफेक्ट. लवकर 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 मस्त. क्या बात आहे. 5 ताया कोणात त्या बघूया. क्या बात आहे. घट्ट जोडायचे घट्ट जोडायचे. आग्या मोती घेऊन उड्या मारत जायचे. हळू हळू या हळू 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 हळू. हा क्या बात आहे. हा व्हेरी गुड. 1 2 3 4 5. क्या बात आहे. हा अरे बापरे. हा मस्त. हा व्हेरी गुड. ये 5. हा हा व्हेरी गुड. लवकर लवकर जोडायचंय. हा लवकर जोडायचंय. हा व्हेरी गुड. हा 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 व्हेरी गुड. हा हे काय 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 लवकर इथं. हा इथं लवकर इथं. हा इथं या इथं इथं या. हा इथं. हा घ्या उड्या मारत. हा हो दे. येणार 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 उड्या मारा मारा तर. हा मारा. आणि आपल्या आजच्या या खेळामधले 5 ताया विजेत्या झाले. पटकन येत्या 5 ताया कोण आहेत ते. आणि रिंगा रिंगा या खेळातून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे लगोरी. लगोरी हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या समोर खुर्ची आणि त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये तो धागा ओवायचा आहे. धागा ओवून झाल्यानंतर अशी ती दाखवायची आहे. धागा ओवून झाल्यानंतर आणि सुई असं बोलायचंय. कसं बोलायचंय. सुई. हा कसं. अरे हे काय कसं कसं. सुई
सुई. हा हा कळले तुम्हाला? ऊंज सुई असं बोलल्यानंतर ती पुन्हा सुई खुर्चीवरती ठेवायची आहे. लंगडी घालत घालत तिथे जायचंय. त्या ज्या लगोऱ्या दिसतायत त्या लगोऱ्या तुमच्या रिंग मध्ये त्याच्यामध्ये त्या लगोऱ्या अशा रचायच्या आहेत आणि लगोऱ्या रचून झाल्यानंतर लगोरी असं बोलायचंय. त्याच्यानंतर तुमची जी समोर सफेद लाईन दिसते ती लाईन धावत जाऊन पार करायची. ज्या पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील एवढं सगळं करून त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. तयार आहेत तुम्ही सगळ्या? 1 2 काय करत आता असं सांगतायत. हा 1 2 3. हा आज होणार आहे सुईत धागा जाणार आहे आज नक्की. हा बापरे. हा जाणार जाणार. हा डोळे मोठे करून जरा. हा ये बात व्हेरी गुड. हा डोळे मोठे. हा क्या बात आहे गेलेली आहे. हा सुई 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 पटकन बोलायचंय. हा हा सुई बोललेले आहेत. हा व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा व्हेरी गुड. हा हा क्या बात आहे व्हेरी गुड. 2 ताया. हा मस्तच. हा काही हीच जर काम आधी सगळी केली असती आपल्या माहेरी. अरे बापरे सुई झालेले आहेत. हा हा लंगडी 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 लंगडी. हा हा लंगडी. हा व्हेरी गुड. हा आणि लगोरी या खेळामधून 2 ताया शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आणि या 2 तायांपैकी होणार आहे आजच्या आपल्या भागाची हुकमाची राणी. पण त्यासाठी त्यांना आपला हा शेवटचा खेळ खेळावा लागणार आहे आणि तो खेळ आहे या संगीत खुर्चीचा. या खुर्चीसाठी हा खेळ असणार आहे. पण ही खुर्ची आपली साधी सुधी खुर्ची नाहीये तर ही आहे मानाची खुर्ची. आणि या 2 ताईंपैकी जी ताई ही खुर्ची पटकावेल ती असेल आजच्या भागाची आपली हुकमाची राणी. क्या बात आहे. अर्थातच संगीत खुर्ची आपण नेहमी खेळत आलेलो आहोत तर संगीत खुर्चीप्रमाणेच ही आपली संगीत खुर्ची असणार आहे. पण अट अशी आहे की संगीत सुरू झाल्यानंतर दोन्ही ताईंनी कंपल्सरी नाचत नाचत फिरायचे. आणि आता बघूया कोण होते हुकमाची राणी. त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात आहे. ओहो क्या बात है. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली ही ताई. क्या बात आहे. आणि आता तर आपली हुकमाची राणी झालेली ही ताई आणि या ताईची आता ओटी भरली जाणार आहे. ही तुळस माझ्याकडून आणि ही तुळस घरासमोर लावायची. आणि जेव्हा जेव्हा या तुळशीकडे बघशील तेव्हा कोणाची आठवण काढशील? कुठला भाऊ? तुम्ही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ना. हा व्हेरी गुड. आणि हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाते ताईंना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात आहे. ओ हो. आणि हुकमाच्या राणीचा हा क्राऊन आता ताईच्या डोक्यावर परिधान करणार आहे मी. माझ्या आयुष्यातलं पहिलंच असं गिफ्ट आहे की मला हे बघून खूप आनंद झालाय. आयुष्यातलं पहिलं गिफ्ट आणि ते सुद्धा टीव्ही वरती दिसणार आहेस तू. अख्खा महाराष्ट्र बघणार आहे तुला. हा मी खेळत होते तर मनोमनी वाटत होती की मला पण काहीतरी मिळावं. ते मला मिळालं.
व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आज अंगणी बागडली ती, आज अंगणी बागडली ती, मनमुराद सखी ती हसली, बाहेरच्या लोकांना भेटाया नवी साडी ती नेसली. खेळ असतो तासाभराचा, खेळ असतो तासाभराचा, पण आठवडी मात्र आयुष्यभराच्या. रंगत राहो, सजत राहो, हा सोहळा सख्यांचा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ओहो